खेळता खेळता 12:30 वाजले आणि मग काय काय गोपाळ म्हणजे आता पोटावर भूक आहे, पोटामध्ये भूक मावत नाही, आता नको खेळण्यात आनंद नाही वाटत. मग तुका म्हणे आता खेळ मोडावा. मग तो डाव मोडला, पांगलेल्या गायांना वळती दिली, अस्ताव्यस्त पांगलेल्या गाया एकत्र केल्या, पुन्हा यमुनेच्या डोहावर पाण्याला आणल्या. काय वर्णन महाराज. गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी या मिळवणी जगते. पाणी पाणी सगळ्या गाया पाणी पिल्या. पुन्हा गाया सावलीत कळंबाच्या झाडाखाली रवंथ करू लागल्या. आणि मग परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या गोळा केल्या, स्वतःकडे घेतल्या, एकत्र केल्या, त्याचा काला केला, सर्वांना गोड उभं केलं. परमात्मा मध्ये उभा राहिला आणि सर्वांना स्वतःच्या हाताने तो काला प्रत्येकाच्या मुखात भरवला. तुम्हाला तर जाऊन एक मिनिट आहे. काला या शब्दात वेगवेगळ्या प्रकारचे भाव सांगितले. वेदांतात काल्याचा अर्थ वेगळा, भक्तिशास्त्रात काल्याचा अर्थ वेगळा. पण तुमच्या आमच्या सामाजिक भौतिक जीवनाच्या दृष्टीनं जर विचार केला, काय का वेदांत सांगतो जीवाशिव ऐक्य याचं नाव काल. भक्तिशास्त्र सांगतं देव भक्त अभेद याचं नाव काल. पण खरा काला आता आज आपल्याला आज सध्या सप्टेंबर 2012 आज आपल्याला कोणत्या काल्याची गरज आहे तुम्हाला सांगतोय का. काला याचा सामाजिक अर्थ असा, काला म्हणजे सहभोजन, काला म्हणजे सामाजिक एकता, काला म्हणजे सामाजिक अखंडत्व, सामाजिक ऐक्य म्हणजे काला. आणि आज समाजाला खरी या काल्याची गरज आहे. समाजाचे शकलं उठतात, समाज एकामेकापासून दूर दूर जातो. त्याच्यापेक्षा या भगवंताच्या मंदिरात यायचं, सगळ्यांनी एकत्र जमायचं, एकाच ईश्वराचे आम्ही लेकरं आहोत असा उदार भाव अंतःकरणात जागा करायचा, एकामेकाचे सुख दुःख जाणायचे आणि एकामेकाच्या मांडीला मांडी लावून 2 घासाचा प्रसाद भक्षण करायचा. म्हणजे काला म्हणजे सहभोजन. तुम्ही एक मिनिट ऐका. गोपाळ एका जातीचा होता का? नाही. पण त्याने आणलेली शिदोरी एका जातीची होती का? कोणाची गव्हाची होती, कोणाची बाजरीची होती, कोणाची ज्वारीची होती, कोणाची हिरवी मिरची होती, कोणाची लाल मिरची होती, कोणाची कांदा भाकर होती, कोणाची लसूण आपलं कोणाची लोणचं भाकर होती, कोणाची लोणी भाकर होती, कोणाची दही भाकर होती, कोणाची शिदोरी एका जातीची आहे का? नाही. गोपाळ एका जातीचा आहे का? 18 पगड जाती धर्माच्या गोपाळांना एकत्र केलं ना परमात्म्यानी. मग सामाजिक एकता याचं नाव आहे खरा काल. एकामेकापासून दूर जाणाऱ्या सर्वांना एका समाज बंधनात एकत्र करणं हा खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्य काला आहे. ही शिकवण भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांच्या माध्यमातून 5000 वर्षापूर्वी देशवासियांना दिली आहे. आणि तीच शिकवण 700 वर्षापासून वारकरी संप्रदाय गिरवण्याचं काम करतो. असा हा काला. देवभक्त ऐक्य काय, जीवशिव ऐक्य काय आणि सामाजिक ऐक्य काय. परमात्म्याने सर्वांच्या मुखामध्ये भर. ग्यारे ग्यारे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि भगवान जेव्हा तो काला वाटतो तेव्हा देवाची काय परिस्थिती, कसा दिसतो, कशी त्याची अवस्था. शुकदेव मोठं गोड लिहितात बघा. बिभ्रत वेणू जगला पटयो शृंगवेत्रेश कक्षे वामे पानौ मस्तुन कबरौ तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशिति बुभुजै यज्ञ भुक्ताल केलीः पुंडरीक भगवान श्री परमात्म्यांच्या कृपेनं, साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं
मुसळवाडीकर ग्रामवासीय तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सगळ्या आया बहिणींच्या अनमूल्य सहकार्याने अधिक मासाच्या पर्व काळाचं औचित्य साधून आपल्या या मुसळवाडी गावामध्ये हा संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची परिसांगता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तेव्हा सर्वांच्या साक्षीनं संपन्न झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पून सेवेला पूर्ण विराम